काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला सीएम होणार अशी माहिती समोर येते। एनसी आणि काँग्रेस आघाडी 47 जागांवर पुढे आहे। जम्मू काश्मीरमध्ये भाजप 29, पीडीपी 4 जागांवर आघाडीवर आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होणार अशी घोषणा, अशी माहिती फारूक अब्दुल्ला यांनी दिली। तर जम्मू काश्मीरचा कल नेमका काय सांगतोय ते आपण जाणून घेऊया। फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। काँग्रेस आणि एनसी आघाडीचा अब्दुल्लांना मोठा फायदा झाला, काँग्रेसचं मात्र नुकसान झालं। 2014च्या निवडणुकीत काँग्रेसला 12 जागा होत्या, आता मात्र काँग्रेस 6 जागांवर पुढे आहे। 2014ला 15 जागांवर असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स यावेळी मात्र 41 जागांवर आघाडीवर आहे। नॅशनल कॉन्फरन्सला 36हून अधिक जागांचा फायदा होताना दिसतोय। जम्मू काश्मीरमध्ये भाजप ही फायद्यातच आहे। 2014च्या तुलनेत भाजपला 4 जागांचा फायदा झाल्याचं दिसतंय। मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपीला मात्र सर्वात मोठा फटका बसलाय। 28 जागांवरून पीडीपी थेट 4 जागांपर्यंत खाली आली आहे।